दिवा पूर्वेकडील बेडेकर नगर दिवा आगासन रोड परिसरातील घरासमोर निशा शिंदे ही 17 नोव्हेंबर रोजी खेळत होती. खेळता खेळता ती कठड्यावर बसली असताना पिसाळलेल्या कुत्र्यानं तिच्या खांद्याला चावा घेतला. चिमुकलीला रक्तबंबाळ अवस्थेत पालकांनी तातडीनं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला रेबीजचं इंजेक्शन दिलं. तिच्या इंजेक्शनचा 4था डोस 17 डिसेंबर रोजी देण्यासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आलं. 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती. मात्र 16 डिसेंबरला उपचाराचं शेवटचं इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. तिच्यात रेबीजचं लक्षण दिसू लागल्यानं ती स्वतःच्या शरीराचे चावे घेऊ लागल्यानं डॉक्टरांनी तिला तातडीनं कस्तुरबा रुग्णालयात पाठवलं. 4 दिवस निशावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दिवसागणिक तिची प्रकृती आणखीनच खालावत गेली. चिमुकलीची अशी अवस्था बघून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आणि 21 डिसेंबर रोजी निशाचा करुण अंत झाला. तिच्या मृत्यूमुळे दिवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं आपल्या भाचीचा मृत्यू झाल्याचा आरोप निशाचा मामा समाधान कदम यांनी केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख यांनी सांगितलंय की या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येईल.